नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण आलो आहोत मालवण दांडी बीच येथे. आपण दांडी बीच येथे आलं की योगायोगाने रापण या संघासोबत आपली भेट होते. अशाच प्रकारे आज सुद्धा हा रापण संघ योगायोगाने आपल्याला भेटलेला आहे. माझ्या समोरच तिकडे पाहिला तर रापण लागलेली आहे. चला तर आपण या रापण संघासोबत सहभागी होऊया आणि या रापणीत आपल्याला कोणकोणते मासे पाहायला भेटतात, नवीन आज काय पाहायला भेटतं ते आपण प्रत्यक्षात पाहूया आणि या रापण संघासोबत आपण या रापणीची मजा घेऊया. समोरच आपल्याला रापण खेचताना पाहायला भेटत आहे. आम्ही देवगड मिठभावचे दरवर्षी येतो. यावर्षी मग आता असंच फिरायला योग आला, भेटली रापण. माशांचे राखणदार समोर बसलेले आहेत. आता आपण रापणीच्या त्या टोकात जाऊन बघूया काय पाहायला भेटतंय ते. झूम करून दाखवतो तुम्हाला. ते पहा, भरपूर लांब आहे आपल्या इथून रापणीचा दुसरा टोक. काय मग मंडळी, तुम्हाला कसं वाटत आहे? हा समुद्राच्या लाटांचा खळखळ आवाज, हे निळसर पाणी आणि हा समोरचा हा सनसेट आणि या सूर्याची ह्या पाण्यावर तरंगणारी सोनेरी किरणे कशी वाटत आहे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. वाव, मस्त. चला आता रापणीच्या आपण त्या टोकाला जाऊन पाहूया. हे पहा, आता आपण रापणीच्या दुसऱ्या टोकाला आलो आहोत. ही पहा, एक होडी आता समुद्रात जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणजे या साईडला रापण खेचताना गावकरी आपल्याला पाहायला भेटत आहेत. भारी, मस्त. मस्त, एकदम भारी सिनरी दिसत आहे समोर. रापण जवळ येईल या, त्यामुळे सगळ्यांना जोर येईल. काही मासे उड्या मारताना आपल्याला आता पाहायला भेटेल पाण्यामध्ये. जाळी ही बघा समोर जवळ आली रापणीची. रापण एकदाची कधी जवळ येते अशी झालेली आहे मलाही. बघूया, दिवस मावळ्याच्या आधी ही रापण बाहेर आली पाहिजे.
आता काळोख पडल्यावरती आपल्याला जास्त काही मासे पाहायला भेटणार नाहीत काळोखात. ही आपण आता किती वाजेपर्यंत बाहेर येईल का काळोख पडेल? हा सकाळी आहे का ना? जत्रेला आलेला की काय? हो जत्रेला आहे तिथं. खेळबाईच्या नाही तुझं नाव? खोपरेकर. ओळखीचे नाही का मंडळी? बाहेर मात्र नको जाय नका जाऊ सांग. हे पहा दांडा कसा पाठी साईडला अडकवतात आणि सुद्धा आपण उद्या देणार ती पण सकाळीच. ती पण सकाळीच. ही पहा रापणीची जाळी जवळ आलेली आपण पाहत आहोत. कारली माशांचं आगमन झालेलं आहे. काकांनी जाळी गोळा करायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या नाचमध्ये टाकायला. हे बघा तारली मासा पण बारीक आहेत. छोटी आहे पादरी. मधोमध एकदम रास्त असेल ना एकदम. किनाऱ्याला आली थोडं थोडं जाळ्याला अडकला. जास्त मध्ये मध्ये होते सेंटरला राहते. आणि आपण आजच खेचायचा विचार केला तर किती तास लागतील आपल्याला? 10 वाजता. रात्री 10 वाजता. पूर्ण येणार म्हणजे हाय टाईड आहे ना, त्यामुळे पूर्ण ते गाडून जाणार. ते सगळी वाळू खाली जाणार. सगळी समजलं जाणार. ते कोण घेणार? मेहनत वाया जाणार. मार्केट पण नाही भेटणार. लो टाईट झाला असं तो चांगलं होतं. हाय टाईट होत आहे पाण्याला.
हे हाय टाईट लो टाईट म्हणजे आपल्या ह्यांना पर्यटकांना ही माहिती पडत असं काही म्हणजे काय म्हणतात त्याला तसाच बोलतात म्हणजे हाय टाईड म्हणजे कसं असतं पाणी वर येतं त्याला ओटी ओटी सुट्टी असे बोलतात भरती आणि ओटी ओके ही पहा छोटी बाहुली असं सांगण्यात आलं आहे की ही रापण आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेले आहे ही रापण आता पहाटे 5:30-6 वाजता खेचण्यात येणार मग आपल्याला उद्या पुन्हा सकाळी लवकर हजेरी इथे लावावी लागेल तर ही रापण आपल्याला पाहायला भेटेल काही हौशी बाल कलाकार आपल्याला पाहायला भेटत आहे जमते तुला ओढायला जमता रापण ओढू बघा एवढीशी चिमुकली कशी जोर लावत आहे रापण खेचण्यासाठी या दुसरी रावण जोर आलेला आहे ते पहा काही मासे सापडले आहेत जवळ आपण बाहेर आल्या पण त्या माशांची साईज सर्वात छोटी स्मॉल आहे ते कोणते मासे आहेत नक्की मला कमेंट करून सांगा माशांचे रास सापडते आहे मासे म्हणतात आमका जरा मोठा म्हणते नंतर गाडा म्हणतात हे मासे नाही हा आमचा साधू मासे म्हणता आमचा अजून वय झालेलं आमका सोडून द्या म्हणतात बारीक असतात ह्याच्याहून बारीक असतात आता या साईडला अजून एक दुसरी रापण आपल्याला पाहायला भेटत आहे बाजूबाजूला लागली थोडा झूम करून दाखवतो इथूनच ही पहा ही दुसरी रापण आणि ह्या बाजूला आलो की ही पहिली
काका आपले मासे काढतात आणि गोळा करतात पाटापाटा. म्हणजे आता सध्या रात्रीच्या कालवनाची सोय झाली. रात्री उरता माशांचं झणझणीत कालवण होऊ शकतो एवढ्या ह्याच्यात. चला आता आपण ती दुसरी रापण पण पाहून या थोडी. तिथे पण जरा फेरफटका मारून येऊया. आता आपण रापणीच्या दुसऱ्या संघाकडे आलेलो आहोत. ती पण जाळी अजून काही दिसत नाही आपल्याला. रापण अजून लांब आहे. खरोखर एकदम सुंदर असा भारी नजारा आपल्याला आता पाहायला भेटत आहे समोर. एवढं निसर्गाचं भारी दृश्य आहे की तिथून नजरच हटत नाहीये. मस्त. मंडई रापण आता जवळ आलेली आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. बघूया रापणीत आता आपल्याला काय काय पाहायला भेटतंय. कोणकोणते मासे पाहायला भेटत आहेत ते. रापण जवळ आल्यामुळे कामगारांचाही जोश वाढत चाललेला आहे. तुम्ही पाहू शकता. समोर चंद्राचा प्रकाश बघा कसा समुद्राच्या पाण्यात तरंगताना पाहायला भेटत आहे. यासाठी रापणीचा दुसरा टोका. रापण जवळ आल्यामुळे माणसांची कुजबूज वाढलेली आहे. हे पहा जाळी जवळ आलेली आहे. या जाळीच्या मधोमध आता माशांची रास आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि त्या रापणीच्या पाठी देखील एक मोठा जाळा लावण्यात आलेला आहे. म्हणजे ह्या रापणीतून जे काही मासे बाहेर पडतील ते पाठच्या जाळ्यांमध्ये त्या दुसऱ्या रापण संघाला भेटणार.
हे पहा लाल कलरचं हे आहे ते पहिलं जाळं, त्याच्या पाठी दुसरं जाळं आपल्याला पाहायला भेटत आहे. जवळ जाऊन पाहूया आपण आता. रापणीचे दोन्ही टोक जवळ आलेले आहेत. बारीक बारीक माशांची आपल्याला फडफड पाहायला भेटत आहे. आता थोड्याच वेळ आपल्याला माशांची रास दिसेल. आता बघा ही पहा, तुम्ही देखील भरपूर उत्सुक आहात हे मासे पाहण्यासाठी. चला तर लवकरात लवकर हे मासे आपल्याला पाहायला भेटतील. आता हे पहा प्रे किती मोठ्या प्रमाणात मासे आलेले आहेत. चला तर या रापणीत कोणकोणते मासे जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतात पाहूया आपण. तारली, बांगडा, भाकुल, कोलंबी पाहूया. चला लवकर. हे पहा माशांची फडफड आपल्याला पाहायला भेटेल. मस्त बारीक. बघा बांगडे बघा कसे फडफड करताना पाहायला भेटत आहे आपल्याला. बापरे, हे बघा हे बघा हे बघा खेड मासा. बापरे मोठा मासा पण आहे. किती मोठा मासा, भारी. बापरे बापरे, भारी भारी. इकडे सुद्धा या साईडला मोठे मोठे मासे बघा आलेले आहेत. बांगड्यांची फडफड चालू आहे जास्त. मारा नाही काय कोणी खायच तो खाय. फडफड 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 माशांची पहा. अरे पाना घे रे. ना आमचा पालवा त्याला पाला बांगडे काढले तेव्हा तिला आपण घेऊन जाऊ बाजारात जा. बापरे बाप, बांगडे का बांगडे किती फडफड करतायत, भारी.
दूर माशाचे पण मोठी साईज आहे. फडफड जोरदार चालू आहे. फडफड 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 फड बांगड्यांचे पण. बापरे, सगळं चिखल अंगावर उडत आहे. बांगडे मोठ्या प्रमाणात आहेत एकदम. काय मग मंडळी, कसं वाटतंय माशांची फडफड पाहून? नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. बापरे बापरे, हा मासा काय आपल्याला सोडतच नाही, चिखलच सोडत अंगावर सगळं. आणि कडबो म्हणून असतात विषारी मासे, त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मला दाखवतो मी. हा बघा, हा कडबा विषारी मासा. त्यासाठी लेपा, तारली, बांगडा, बाबळा मोठे मोठे. 1 2 तिकडे सगळ्यात मोठा हा 3रा. छोटी छोटी जाळी टाकलेली, त्यांना बघूया आपल्याला काय भेटलं ते. जास्त करून सगळे बारीक मासे आहेत. शेंगटी शेंगटी. कडव्याची शूटिंग करून कौटा बाहेर पडली. हॅलो बापरे, माशांची अंडी नाही. हेच टाकतं ते नेतं मासे असे ठेव तू. पहा, माशांची अंडी आपल्याला पाहायला भेटत आहेत. गाडी आडूक गेलो, अडूक गेला तर काय घेऊया त्याला. त्यांना पण बारीक बारीक सापडले जास्त. वाव, किती मस्त नजारा आपल्याला पाहायला भेटत आहे सकाळचा आता उजाडल्यावर. आता हे मासे डिवाइड करायला सुरुवात करतील. माशांची फडफड थांबली पाहिजे आधी. पायात लांब घेतलं.
कोणता मस्त आहे मला नक्की कमेंट करून सांगा. अजय बांगडे सकाळचेच शिकार करतायत बघा. सोय झालेली आहे. बारीक बारीक मासे खात आहेत. हे बघा अजून 1 किलो. काय करता गेलो गेलो बांगडे मोठ्या प्रमाणात आहेत. नाना खरंच काठी आहे. कोण गेलो काठी अडून महापूल आपल्याला पाहायला भेटत आहे. आपण भारी भारी इकडे सुद्धा या साईडला मोठे मोठे मासे बघा आलेले आहेत. बांगड्यांची फडफड चालू आहे जास्त. मारा नाही काय कोणी खायच तो काय. फडफड 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 माशांची पा. अरे पाला गयो रे. नाना आमचा पालवा त्याला पाला बांगडे काढले. तेव्हा तिला आपण ते घेऊन ये बाजारात जा. नाही भाऊ आपण गेलो ना मग ते जवळ करून भरूया आणि फिशकीला गाडूया. आम्ही पाला घेऊ येऊ बिया तू बिया काय जाऊन तो ऍडमिट राहायचा नाही. अनुभव अरे ती टोपली का पुढ्यात बांगडी एक वर टाकता असते. काटी दी
पहा मंडळी, रापण म्हटलं तर माणसांची अंगमेहनत ही किती भरपूर मोठ्या प्रमाणात असते आणि काही या रापणीत विषारी मासे असल्यामुळे ते मासे डिवाइड करताना म्हणजे एक धोकाच असतो समजा. असा चुकूनही तो मासा हाताला चावला किंवा त्याचा काटा हा जर आपल्या हाताला लागला, माणूस एकदम वळवळतं म्हणतात. कडबा मासा हा पहा तो कडबा मासा, विषारी मासा. हे मासे खात नाहीत, हे फिश मिलला जातील ऑइल काढण्यासाठी. माशांचे रास आहे, रास 600 रुपये 700 रुपये किलो प्रमाणे जातो. त्याचं नावच दादा त्यात टाकते. तर आपण बाहेर येऊन अर्धा तास जरा अजूनही ह्या माशांची फडफड बघा चालू आहे. मोठा पेसा आला बघा. एका टोपलेतच करता भाषात काही ना अलग काढी ना शतकांती हा काढतो. त्याचं नाव काय? घूर घूर एका घूर म्हणतो. खडकी मासा आहे. खडकी मासा म्हणजे खडकाच्या किती किलोचा असेल तरी हा? 3 किलोचा असेल. 3 किलोचा 400-500 रुपये किलो होते. 400-500 किलोचा जातो. 1 किलोवरच आता गेला. अच्छा किलोवर गेला म्हणजे 400 रुपये किलो प्रमाणे 3 किलोचे 1200 पर्यंत यांच्या एका माशाचे आपल्याला भेटतील. 400 किलो. बाजू भरपूर मोठ्या साईजचा आहे ना? अडकून आहे त्याच्यातून फाळक्यात घेऊ करे ते कटर फिश म्हणतात ना? कटर फिश. कटर. ओके. हा कटर नाही पण ही माकुलच आहे. माकुराचा आहे हो. कटर नाही. हा मासा असा तोंडातून असं काळका एक द्रव्य असा बाहेर कसरतो. त्या माशांचं नाव काय मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही.
त्यांना कोण विचारतच नाही, जिथे तिथे पडलेले आहेत. हे पहा, लोक नुसते बांगडे, माकुला असेच मासे उचलतात. त्यांका का किंमतच ना, असे बाहेर पडले ते बघा जाळ्याच्या. किती मोठ्या प्रमाणात आहेत बघा. हे पण भारी भारी आहेत बांगडे, ताजे ताजे. एका फाळक्यात घ्यावं तर फाळक्यात काय मग मंडळी, कोकण तिथे रापण आणि रापण तिथे आपण. बहुतेक मासे आता डिवाइड करून झालेले आहेत. ते जास्तीत जास्त आता कडबो मासो, विषारी माशांची संख्या जास्त आहे आता शिल्लक आहे. सगळेजण हात घालायला घाबरत आहेत. अवघा फडफडतोय कडबा मासा, विषारी मासा. इथे काय आहे आणि हा समोरच सनसेट किती छान असं आपल्याला पाहायला भेटत आहे पहा. चला जाळी तर बघा देखील मजा घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे. यांची गटारी चालू आहे. या साईडला काही बगळे पाहायला भेटतील मासे खाताना. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येईपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.